पालिकेने माहुल प्रकल्प बाधितांसाठी बांधलेल्या घरांना अत्यल्प प्रतिसाद। माहुलमधील घरांसाठी आता पालिकेचं कामगार संघटनांना साकडं। राज्य सरकारकडून कंत्राटदारांची देणी थकीत। कंत्राटदारांची सुमारे 87,000 कोटींची थकबाकी। थकीत देणी संदर्भात कंत्राटदारांची ठाण्यात 15 एप्रिलला होणार बैठक। अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रश्नांसाठी बैठक। विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी बोलावली बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायबर लॅबचं उद्घाटन। सायबर गुन्हे रोखण्याकरता होणार मोठी मदत, मुख्यमंत्र्यांचं विधान। गोदावरीसह राज्यातील नद्यांच्या संदर्भात मनसे आक्रमक। नद्यांचे पावित्र्य जपलं जावं, प्रदूषणमुक्त नद्या व्हाव्यात यासाठी मनसे करणार आंदोलन। पुण्याच्या आळेफाट्यात शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन। पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या जमीन संपादनाला विरोध। बागायती जमीन वाचवण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापुरातील कुचन परिसरात दूषित पाणी पुरवठा। महिनाभरापासून दूषित पाणी, नागरिक त्रस्त, आरोग्य धोक्यात, पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष। अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू झाले पाणी टंचाईच्या झळा। 22 गावातील 56 वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा सुरू। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात। अंतिम टप्प्यातील वॉटरप्रूफिंगच्या कामाला सुरुवात। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानात वाढ। 40.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। यंदाच्या एप्रिल महिन्यात उष्णतेच्या तीव्र लाटा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।